श्वेता किती दिवसांनी बॅक टू पवेलियन? 12 मग प्रॉब्लेम ना. पण सासूबाई का आमच्याकडे येऊ मागत नाही गावात. तुम्ही काय आमच्याकडे येऊ नका, आम्ही तुमच्याकडे एवढ्यावर राहिलो तरी ठीक आहे. हो मला असं वाटलेलं की तुम्ही याल आमच्याकडे जरा हवा पलट करायला, पण नाही. आता काय याल तुम्ही. रात्रीचे वाजले 11:30. श्वेताच्या आईला केलंय बाय बाय. आणि ते भाऊक क्षण यावेळी मी नाही दाखवले, कारण बॉबीच्या बाईकमुळे थोडीशी धावपळ झाली. आणि माझा सक्का मोठा भाऊ म्हणजे आमची अक्षताचा रासम, त्यानंतर आमची वहिनी, आमची लाडकी परी, आणि हे काय सरप्राईज आहे. तुम्ही कुठेतरी पाण्यात बिण्यात डुंबून आलेले दिसताय. कुठे गेलेले? पाऊस आहे ना ठाण्यात पाऊस आहे आणि वेली घरात आहेत. और व्हॉट्सअप परी तू येते? तू येते? ए परी ये 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 ये. अगं जा आता. कुठे जायचं? इकडे का तिकडे? घ्या तिला. चल चल बाय बाय बाय. परी आय लव्ह यू. चल संकेत वहिनी चला. परी परी हो. चला आजचो मान राजापूर रोडवाल्यांचो. राजापूर रोडवाले आतवर करा. असे आमचे बरेचसे राजापूर रोडचे ओळखीचे होते. कोकणची माणसं साधी बोळी. हप्तेज जे मालक ते एक राजापूर रोडचे होते. हॉल ना हो. ते मॉप माणसं उतरली. ओके तर 8:15 8:30 होत आलेत आणि नांदगाव रोड गेला आणि धो पाऊस आहे बाहेर. आईने मगाशी फोन केलेला. सकाळपासून म्हणजे 3 3:30 पासून जोरात पाऊस पडतोय. तो काय थांबलाच नाही. आणि आज तारीख आहे 2 जुलै. पाऊस थांबता की नाही थांबता. कणकवलीत पोचलोय. वाजलेत सकाळचे 9:30. कसं आहे उपमा? आवडला? मी पण उपमान मागू? नाही दुसरं मागवा. मसाला डोसा चालेल. एक मसाला डोसा. तर मंडळी कालच घरी पोचलोय आणि त्यानंतर साफसफाई वगैरे बराच टाइम निघून गेला. पाऊस इतका आहे की थांबायचं नाव घेत नाही. आणि बऱ्यापैकी 70% लोकांची लावणी झालेली आहे ज्यांचे आधीचे तरवे होते. माझा पण आता 2 दिवसात सुरू करायला हरकत नाही. म्हणजे आपला जो काही आपण भात पेरलाय
सुपरवाडा कोलम आणि ओम साई ते आता 1-2-3 दिवसात ते लावायला घ्यायला हरकत नाही. आई पप्पा खत मारून आलेले होते. बघू मला घरी जायचं होतं हरकत, पण हा काय थांबत नाही. कारने जरी गेलो ना तरी काय तिथे जाऊन पण लाईट नाही काय नाही. बघूया काय करता येतं. आईचा फोन नाही लागत आहे, पप्पांचा फोन नाही लागत आहे, कारण ते दिगावळ्यात कामाला जाणार होते. आता आहेत की गेले आहेत हे पण कळायला मार्ग नाही. चलो लेट्स सी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर दुपारचे वाजले 2 आणि इथे आता एक लांडगा होता जो आतमध्ये गेला. कॅमेरा चालू करेपर्यंत तो खाली घुसला. आणि रेग्युलर तुम्ही रात्री कधी या रस्त्यावर याल तर तुम्हाला इथे भरपूर लांडगे दिसतील. रस्त्यावरून फिरतच असतात. नाही पळालो. आणि पाऊस थांबलाय. मी चाललोय आता हरकुळात. भूक लागली खूप. सगळ्यात इथे जेवतो. ओके तर आईच्या आजचं हे खेकड्याचं कालवण भात जेव घ्यावा मंडळी. चला फायनली या वर्षीची उष्टावळ झाली. हा छान पोटभर जेवण झालंय आणि पाऊस भाई सब काय ऐकत नाही. कठीण आहे. आम्हाला जायचं आता आचरण्यात. बघूया. ओके तर आम्ही आचरण्यात आलोय. आई पप्पा आणि मी. आणि लास्ट टाइम विवेकला घेऊन आपण हे सगळं उकळून गेलेलो. उकळल्यानंतर पण बघा रान किती वाढलं. आणि तिकडच्या मामाची ती लावणी उभी पण राहिली. पप्पा म्हणतात पोसवा गेला. घाई करणार नो घाई आरामात. सो आता तरवा केवढा झालाय बघूया. काढण्याच्या लायकीचं झालाय का. झाला असेल तर 1-2 दिवसात मग सुरुवात करायला हरकत नाही. म्हणजे पाणी वगैरे व्हायत असा आणि मग पाण्याची काही किटकिट नाही. हे कुठनं वरून येते ना पाणी. तसं पातळच रुजलो अजून. हा काढून नाही झालं पप्पा. काढ अशी वही तशी नाही तयार झाली. काढ हा तिकडे पिकला कसा. हा आणि एकदा मारू काय तरवा छोटाच राहिलाय. वाढला नाही हवा तसा. रुजलेला घन ह्या थोडं नाही तर हो. एकदा मारूया दाबून खत. 3-4 दिवशी काढूया है ना. ती मारूया उद्या. वाटतं होय. ओके तर तरवा बघितलाय. पुन्हा एकदा फोंड्यात पोचलोय. हनुमान हॉटेलला बसलोय. समोर दुकान दिसतंय ते आपलं पार्सल जायचं. आणि धोधो पाऊस आणि कपल गरम गरम वडापावचा आनंद घेतोय. तुला कुठे जायचं होतं वडापाव खायला. नाडकर्णीला 24 किलोमीटर लांब. कमाल बाबा. बरं हा. हो खोबऱ्याची चटणी नाही दिलास. नाही हा म्हणून नाही दिला. जाऊ दे खा गरम गरम बरं लागत. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आमची सकाळ हल्ली खूप उशिरा होते. आणि जे आई बाबा झाले असतील त्यांना माहिती आहे की लहान पोरात तिथं झोपला नाही काय काय करूचं लागतं. झोपणं होऊन पण बिचारी सकाळी सुटून इडली चटणी इडली चटणी आणि इथे हे साखर. सो आजचा सकाळचा नाश्ता आमचा हा आहे. न्याहारी करू केव्हा. चला न्याहारी करूया आणि एका नवीन ब्लॉगची सुरुवात करूया आणि एक ब्लॉगचा शेवट करूया. आणि तर न्याहारी वगैरे केलंय. आई पप्पा आता कोंड्यातल्या घरी नाश्ता करायला येणार आहेत पण त्यांना उशीर होईल कारण आज जरा पूजेचं काम होतं. सो आता पूजेच्या पाया पडूया. पप्पांनी जे घराचं काम घेतलेलं ते फायनली बऱ्याच टायमानंतर पूर्ण झालंय. माणसंच भेटत नव्हती कामाला.
सो जमेल तसं त्यांनी एका मुलाला घेऊन सोबत केलं आणि मी त्या दरम्यान मसाल्यात वगैरे होतो, त्यामुळे आपल्याला काय विषयच नाही. चला वाईस पूजेच्या पाया पडूया. आई काय करता बघूया. आमची कॉन्ट्रॅक्टर धावतात आमचे नुसते. पाया पडून आलो. ही आत्ताच घरात गेली आहे. तिथे कोण राहतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ज्यांना माहिती त्यांनी कमेंट करा. आता आपला गणू आलाय. पप्पा तिकडे चाललेत. म्हटलं जरा जाऊ गप्पा टप्पा करूया. पूर्वीसारखी माणसं नाही रवली वाढीत. कंटाळा येऊ लागलो आता. एकटा. लॉकडाऊनमध्ये खूप मजा केली आम्ही. नाही ते काय होती ही पांढरी औषध होती. 2 3 पप्पा काका बोलत वाटतं. ठाण्यावरून आल्यापासून तिघांची पण तब्येत बरी नाही. बारक्याची पण, श्वेताची पण, माझी पण. त्याला सर्दी झाली, तो आता बरा झाला. त्यानंतर श्वेता आणि मी फुल ऑन सर्दीमध्ये आहोत. हैराण झालोय शिंकून डोक्याचं दुखायला लागलं. पुन्हा एकदा आपण त्याच ब्लॉकमध्ये बघतोय की आश्चर्यात आलोय. आणि तर अजून पण तसं काही नीट नाही, पण खत घेऊन आलो यावेळी आणि पाऊस कमी आहे. सो आता खत मारूया आणि 4-1 दिवसांनी आपण जसं होईल तसं काढायला येऊ. बघा हा एक कोपरा आहे, तो जरा पिकल्यासारखा वाटतोय, पण तो खत मारल्यावर होईल काळा. आता जरा बरं आहे त्यातल्या माहिती. परवाच्यात बघितलेलं आणि आताच्यात बघतो तो फरक आहे. बाकी मामा विमान आहे तर कंटाळा येतो इथे. हो ना, हे का ना, हे का पण बरं झालं. तोच जरा प्रॉब्लेम. आई आमची बसल्यापासून रखा करून बोर केला नाही गाडीत. ओके, तर आत्तापर्यंत इथेच थांबतो. राजवीर सोबतचा प्रवास. बाकी आल्यापासून काय काय केलं आणि आता 2-4 दिवसात शेतीचे ब्लॉग बघालच तुम्ही. हे सगळं आपल्याला नांगरायचं आहे आणि लावणी करायची. यावर्षी एवढीच शेती आपली. आणि मामाच्या अजून 5-6 कोपरे त्या बाजूला आहेत, तिथे पण लावणार आहोत. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काय कलरचं बटन जाऊन चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे लवकरच आपले 4 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील. बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हे डबल झालं का? ओके, आजारी आहे ना. आणि भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, स्वयं राहा. मी लवकर कमबॅक करेन, हा माझा शब्द आहे.